भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं, आशा सक्सेनाच्या समोर 5 लाख रुपये ठेवते आणि तेव्हाच बलराजना घेऊन तिथे गोविंद येतो. नाना ही गोष्ट ऐकल्यावर दुःखी होतात. बलराज सोहनलालला फोन करून दावा करतो की हे सगळं आशानेच केलंय. बलराज आता कोणत्याही किमतीत सक्सेनाला विकत घेऊ इच्छितात, म्हणजे मग विजयला वाचवता येऊ शकेल. आता पुढे. पूर्वी तर आशाच्या बाबतीत कोणाची बोलायची हिंमत होत नसे, आणि आज तो बलराज अरोरा सांगत होता की त्याने आशाला आपल्या डोळ्यांनी 5 लाख रुपये देताना पाहिलं. ते 5 लाख रुपये ती सक्सेनाला देत होती. हे तर खरं आहे बेटा. तुझ्या समोरच तर बोलणं झालं होतं की आशाने जाऊन त्या ॲडव्होकेट सक्सेनाला भेटायला हवं. आणि जेव्हा आशाने फोन केला तेव्हा विजयला वाचवण्याच्या बदल्यात त्याने 5 लाख रुपयांची मागणी केली होती. ओ, तर आशाला ते 5 लाख रुपये द्यायला गेली होती आणि बलराज अरोराने तिला पाहिलं. पप्पा, त्यांचं येणं हा योगायोग नव्हता. उलट गोविंदने त्यांना ते दाखवायला मुद्दा मांडलं होतं. माझा हा प्रयत्न देखील गोविंदने त्याची चाल खेळून उधळून टाकला. आधी तर आम्ही एखाद्याला हे समजवायचा प्रयत्न तरी करू शकत होतो की या कारस्थानाच्या मागे गोविंदचा हात आहे. पण गोविंदने तर या कारस्थानाचं सूत्रधार पदच आशाला देऊन टाकलं. म्हणूनच त्याने मला फोन केला आणि तो दावा करत होता की या सगळ्याच्या मागे आशाचा हात. या लोकांनी आपल्या घरी साप पाळलेला आहे आणि ज्या दिवशी तो साप यांना डसेल ना, त्या दिवशी गोविंद यांना पाणी देखील मागू देणार नाही. त्याच्या ह्या चालींवरून माझ्या लक्षात आलेलं आहे की गोविंद किती धूर्त, किती क्रूर माणूस आहे ते. हो नानू, वाईट वाटतंय मला विजय आणि त्याच्या घरच्यांचं. किती विश्वास टाकतात ते गोविंदवर. ह्या गोविंदला वाचवण्यासाठी विजयने काय काय केलं नाही, आणि त्याच गोविंदने विजयला संकटात अडकवलं. आणि त्या बलराज अरोराच्या डोळ्यावर अजूनही पट्टी बांधलेली आहे. ज्या दिवशी ह्यातील खरं काय ते बाहेर येईल ना, त्या दिवशी बलराज अरोराला हे कळून चुकेल की त्याने किती मोठी चूक केली. मला तर वाटतंय नानू, विजयला तुरुंगात पाठवल्यानंतर गोविंद आता कुठल्या तरी मोठ्या कारस्थानात गुंतलाय. मग तू आता या बाबतीत काय विचार केलास? मी गोविंदला नीट ओळखलंय पप्पा. फक्त असा काही मार्ग मिळावा की ज्यामुळे मी गोविंदचं खरं रूप सगळ्यांसमोर उघड करेन. बेटा, गोविंदच्या सगळ्या कारस्थानांना तुलाच उधळून लावावं लागेल, तेव्हाच ही लढाई पूर्ण होईल. तुला याचा विचार करावा लागेल की त्याचा बुरखा कसा फाडून टाकता येईल.
काय झालं जावई बापू? सक्सेनाशी बोलणं झालं? काय झालं? तुम्ही बोलत का नाही? काय बोलणं झालं सक्सेनाशी? तसं सक्सेना बरोबर बोलणं पण झालं आणि भेटलोही. पण काय जावई बापू? त्याने तुमचा प्रस्ताव मान्य केला नाही का? पप्पा, मी त्याला समजवायचा बराच प्रयत्न केला मी. पण तो सक्सेना अगदी लबाड माणूस आहे पप्पा. अहो, वारंवार तुम्हाला एकच प्रश्न विचारत होता की आपण साळेसाहेबांचं आयुष्य सुखी करण्यासाठी काय किंमत मोजणार आहोत, काय करू शकतो आपण त्यांच्यासाठी. जावई बापू, आपण काहीही देऊ शकतो, काहीही करू शकतो. मला ठाऊक आहे हो पप्पा, मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. सक्सेनाचा हवरटपणा पाहून त्याचा हलकटपणा पाहून माझा पाराच चढू लागला. पण मी स्वतःवर ताबा ठेवला पप्पा. कारण की मला ठाऊक आहे की आपण आता दलदलीत फसलोय. आपण काहीच नाही करू शकत. नाहीतर त्या फटीचर वकिलाची अशी काय लायकी की त्याने माझ्यासमोर इतक्या मोठ्या गमजा कराव्यात. जावई बापू, त्याच्यावर चिडण्यात काही अर्थ नाहीये. तो तर आपल्या अगतिकपणाचा फायदा घेतोय. आणि काय? मला ठाऊक आहे पप्पा की आपण हतबल आहोत आणि आपल्याला साळेसाहेबांना सोडवायचं आहे. पण कोणाच्या अगतिकतेचा फायदा घेण्यासाठी माणूस इतका स्वार्थी होऊ शकतो हे तर मला आज पहिल्यांदाच सक्सेनाला भेटल्यावरच कळलं. आधी हे तर सांगा की तो म्हणाला काय? होय जावई बापू, त्याचं मागणं काय आहे, त्याची इच्छा काय आहे? नाही पप्पा, त्याने तर हे नाही सांगितलं की त्याला काय हवंय ते. तो तर बस सारखं हेच विचारत होता की आपल्याला काय हवंय. पण तुम्ही त्याला विचारायला तर हवं होतं ना. पप्पा, खरं तर तो सगळ्या गोष्टी तुमच्याशीच बोलणार आहे. त्याची जी काही डिमांड असेल ती तो तुमच्या समोरच ठेवेल. कारण की त्याला ठाऊक आहे की मी तर फक्त या घरचा जावई आहे, मालक तर नाहीये ना मी. पप्पा, मी त्याला घरी बोलावलंय. तो उद्या इथे येईल तेव्हा सगळ्या गोष्टी ठरवता येतील. ठीक आहे जावई बापू, पण एक गोष्ट तुम्ही पक्की लक्षात ठेवा. आपल्यापाशी उद्यापर्यंतचाच वेळ आहे. उद्यापर्यंत सगळ्या गोष्टी स्पष्ट व्हायला हव्यात. यासाठीच तर मी ही सगळी धावपळ करतोय पप्पा. त्या सक्सेनाने मला त्याच्या ऑफिसमध्ये बराच वेळ थांबून ठेवलं. पण मी थांबलो. मला ठाऊक आहे की आपल्यापाशी वेळ फार थोडा आहे आणि आमचे साळेसाहेब पण फार अडचणीत आहेत. तुम्ही काळजी नका करू पप्पा. आपण त्यांच्याशी उद्या सगळ्या गोष्टी बोलून घेऊया. पप्पा, आलात तुम्ही? जेवण वाढू? मला भूक नाही आहे, तुम्ही जेवून घ्या. तुम्हाला तर मुलांची पर्वा नसतेच कधी, पण ते तर वाट बघत असतात ना जेवणासाठी तुमची. मी किती वेळा सांगितलंय की माझी वाट पाहू नका म्हणून. तुम्ही जाऊन जेवून घ्या. जा बेटा, जेवायला घे सगळ्यांचं. हो मम्मा. तुम्ही बाहेरचे प्रश्न घरी आणत जाऊ नका. जसं तुम्ही आम्हाला कुठल्या गोष्टीवर चर्चा करू देत नाही, त्या प्रकारे तुम्हीही स्वतः वागत जा ना. कुठल्या गोष्टी बोलण्यावर बंधन घातलंय मी? आशाच्या बाबतीत तुम्ही तर मला सांगितलं नाहीत, पण मला ठाऊक आहे.
की तुम्हाला काळजी या गोष्टीची वाटते की आशाचं खरं रूप आता समोर आलंय. सगळ्यांना कळून चुकलंय की ॲडव्होकेट सक्सेना आणखी कुणाचा नाही तर आशाचाच माणूस आहे. तू पण तेच ऐकलंयस जे सत्य नाही आहे. खरी गोष्ट तर मी ऐकून आलोय. ओ, तर मग आणखीनही वेगळं काही सत्य आहे? हो. आणि पल्लवीला सांग की तिने विजयच्या घरच्यांना समजावावं की त्याने गोविंदपासून सावध राहावं, जो त्यांच्या घरच्या विनाशाचं कारण बनणार आहे. राहू द्यात तुम्ही. उद्या गोविंद काय करेल याचं भाकीत तुम्ही नाही करू शकत. पण एक गोष्ट तर स्पष्ट दिसते की आशाच विजयच्या घरच्यांच्या विनाशाचं कारण बनली आहे. चला, हातपाय धुवून घ्या. जेवण वाढलं असेल. रेखा ही भाग्याची. विजय, मम्मा, पप्पा, कसा आहेस बाळा? काय सांगू मम्मा, आहे जगतोय आता. बघा तुम्हीच. काळजी करू नकोस बेटा. आम्ही सगळी व्यवस्था केली आहे. परवा तुझी सुटका होईल. ज्या प्रकारे मला फसवलं गेलंय त्यावरून तुम्हाला वाटतंय बाबा की यातल्या खऱ्या गोष्टी कोर्टात सिद्ध करणं सोपं होईल? ज्याने तुला या कायद्याच्या जंजाळात अडकवलंय तोच तुला आता वाचवेल बघ. हो विजय, तुझ्या जिजूने ॲडव्होकेट सक्सेनांशी बोलणं केलंय. पण काय तो खरंच मला वाचवण्याचा प्रयत्न करेल का? त्याने जे काही केलंय ते पैशांसाठी केलंय. आशाने त्याला पैसे दिले होते, पण आता त्याची किंमत आम्ही देणार आहोत. पैशासाठी जर तो तुला अडकवू शकतो तर पैशांसाठीच तो तुला वाचवेल. पण मला काही समजेनासं झालंय पप्पा की खरंच आशा या सगळ्याच्या मागे आहे. कारण इन्स्पेक्टर जॅकी पण म्हणाले आणि आशा देखील सांगत होते की जॅकीला ठाऊक नाहीये बेटा. तो तसा आशाबरोबर आधीपासूनच आहे. तो तर आशाचीच बाजू घेणार ना. पण ही गोष्ट मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. आशाला मी स्वतः पैसे देताना पाहिलंय. आशा जर तुला अडकवण्यासाठी पैसे खर्च करू शकते ना तर आम्ही तुला वाचवण्यासाठी आमचं सगळं काही देऊन टाकू शकतो. हो विजय, तुझे जिजू सांगत होते की तो वकील असा आधाशी स्वभावाचा वकील आहे. त्यामुळे मला नक्की वाटतंय की आपलं म्हणणं जरूर ऐकेल. तुझ्या सुटकेसाठी आम्ही काही उणीव भासू देणार नाही बेटा. आज केवळ याच गोष्टीचा पश्चाताप होतोय की त्या आशाला आपण आपल्या घरात पाऊल ठेवूच का दिला. ती आपल्या घरात आली नसती ना तर आपली ही अवस्था झाली नसती. पण मामा, आपण तर जे काही केलं जिजूनं वाचवण्यासाठीच केलं होतं ना. म्हणूनच विजय, तुझ्या जिजूंनी तुला सोडवण्यासाठी त्यांचा दिवस रात्र एक केलाय. त्यांना ना त्यांच्या जेवणा खावण्याची काळजी असते ना आपल्या तब्येतीची. जे काही बोलत असतात ते केवळ तुझ्या बाबतीत की विजयला वाचवण्याचे आणखीन काय काय उपाय असू शकतात. पप्पा, आणखीन एक गोष्ट आहे की न्यायालयाने मला निर्दोष म्हणून सिद्ध केलं तरी गुन्हेगार जिजूच सिद्ध होणार ना. तुला नाही ठाऊक विजय, तुझ्या पकडल्या जाण्याने तुझ्या जिजूंना किती दुःख झालंय ते. त्यांनी तर स्वतःच असं ठरवलंय की ते स्वतः जाऊन न्यायालयात आपल्या गुन्ह्याची कबुली देतील. म्हणजे तुझ्यावर काही संकट येणार नाही. ती आशा जावई बापूंना शिक्षा देऊ पाहत होती. अखेरीस तिला तिची इच्छा पूर्ण करण्यात यश मिळेल असं वाटतंय. एकदा तुझी सुटका होऊ दे, मग मी त्या आशाचं बघ काय करतो ते. आता तर आमचं एकच उद्दिष्ट आहे बेटा, या तुरुंगातून तुझी सुटका. आणि तुझी सुटका
ही परवा होईल. आज ॲडव्होकेट सक्सेना आम्हाला भेटायला घरी येणार आहे. बघूया काय डिमांड आहे त्याची ते. रेखा ही भाग्याची. हो जाऊया बापू, आम्ही सगळे घरी पोचलो. ठीक आहे. हो घेऊन या, काही हरकत नाही. मी घरीच असणार आहे. ओके बाय. जावई बापू सक्सेनाला घेऊन येत आहेत. रिधिमा, खूप थकलोय आज. जरा चहा नाश्त्याचं बघ. हो पप्पा, तुम्ही सक्सेनाशी जरा तोंड सांभाळून बोला हा. सक्सेनाला हे माहीत आहे की आपण किती लाचार आहोत. ते ठाऊक नाही काय डिमांड करणार आहे तो. या सक्सेना साहेब. नमस्कार. नमस्कार. सक्सेना साहेब, हे आहेत माझे फादर इन लॉ मिस्टर बलराज अरोरा. हो, यांना कोण नाही ओळखत. हॅलो. हॅलो. बसा ना प्लीज. फाईन. माफी असावी की कुणाच्या तरी सांगण्यावरून तुमच्या मुलाला गजाड पाठवावं लागलं. सक्सेना साहेब, जे होऊन गेलं ते गेलं. आता तुम्ही त्याला बाहेर काढायच्या गोष्टी करा. मी काय बोलायचं यावर? जे काही सांगायचंय ते तुम्हीच सांगा. परवा न्यायालयात विजयची तारीख आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही न्यायालयासमोर सत्य परिस्थिती मांडावी, जेणेकरून माझ्या मुलाची सुटका होऊ शकेल. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की हा तर माझ्या डाव्या हातचा मळ आहे. आता विचार ह्याचा करायचा आहे की विजयच्या सुटकेसाठी तुम्ही किती किंमत मोजू शकता. तुमची काय अपेक्षा आहे? 5 लाख, 10 लाख, 25 लाख? म्हणजे तसा तुम्ही 25 लाखांपर्यंत विचार केला. माझ्या मते तर हे फारच होत आहेत. मी तर केवळ 10 लाखांचाच विचार केला जसा होता. तुम्ही विचार कराल तसा मीही करेन. असं आवश्यक नाही ना. फार मोठी गोष्ट आहे, फार मोठं काम आहे आणि त्याची किंमत पण तीच असेल जी मला हवी असेल. ठीक आहे सक्सेना साहेब, सांगा काय इच्छा आहे आपली? हे पहा, पैशांच्या देण्याघेण्यात बरेचसे धोके असतात. बऱ्याच अशा केसेस पाहिले आहेत मी. जसे तुम्हाला कोणी पैसे दिले की मग रस्त्यात तुमच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यामुळे पैशांची गोष्ट तर सोडूनच द्या. सोडून द्यायची? सक्सेना साहेब, तुम्हाला म्हणायचं तरी काय? हे पहा, लहानशीच गोष्ट आहे. मी ऐकलंय की मड आयलंडमध्ये तुमचा एक लहानसा प्लॉट आहे. हो आहे प्लॉट. आणि त्याची किंमत पण अशीच बहुधा 50-60 लाख असेल. सक्सेना साहेब, त्याची किंमत 1 कोटीपेक्षा जास्त आहे. जी असेल ती. तुम्ही तो प्लॉट माझ्या नावावर करून द्या. झालं काम तुमचं. हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही तर सरळ प्रॉपर्टी तुमच्या नावाने करायला सांगता. अहो, जमिनीचा एक छोटा तुकडा तर मागतोय. माझ्यासाठी तेच सेफ आहे. आता निर्णय तुमच्या हाती आहे, हो किंवा नाही. बस तुम्ही कळवा. तसाही तुमच्यापाशी विचार करायला फार थोडा वेळ आहे. अच्छा, मी निघतो. अरे सक्सेना साहेब, जरा थांबा तर खरं. थोडा विचार करण्याची संधी तर द्या आम्हाला. हे पहा सक्सेना साहेब, तुम्ही थोडं समजून घ्या. तुम्ही जी डिमांड केली ना ती थोडी जास्त आहे. त्याच्यामधला एखादा रस्ता शोधूया ना. बसा प्लीज, बसून बोलूया आपण. मला तर कुठला मधला रस्ता दिसत नाहीये. पहिला आणि शेवटचा रस्ता हाच आहे. ठीक आहे सक्सेना साहेब, मला हा सौदा मंजूर आहे. मी माझ्या मुलाला वाचवण्यासाठी तो प्लॉट तुमच्या नावे करायला तयार आहे. बस झालं तर मग तुम्ही फटाफट त्याची कागदपत्र बनवून घ्या आणि सही करून टाका. पण वकील साहेब, प्रॉपर्टीची कागदपत्र बनवण्यात वेळ तर जातोच ना. तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही. तुम्हाला कागदपत्र लवकर बनवता येत नसतील तर मी बनवेन. उद्यापर्यंतचा वेळ आहे तुमच्यापाशी. आज कागदपत्र बनतील, उद्या सह्या होऊन जातील. तसं जे काही करायचं आहे आज आणि उद्यापर्यंतच करायचं आहे. तोंडी सौद्यावर माझा विश्वास नाही. ठीक आहे सक्सेना साहेब, उद्या सगळ्या कागदपत्रांवर सह्या होतील. पण या गोष्टीची काय गॅरंटी आहे की परवा माझ्या मुलाची सुटका होईल? नाईलाज आहे. मी गॅरंटी नाही, भरोसा देतो.
ठीक आहे, तुम्ही सगळी तयारी करून ठेवा. मी पुन्हा येईन. निघतो आता. पप्पा मी त्यांना सोडून येतो. काय विचार करताय तुम्ही? मला तर स्वप्नातही वाटलं नव्हतं की सक्सेना एवढी मोठी मागणी करेल. तरी पण आपल्या मुलापेक्षा अधिक मौल्यवान तो प्लॉट तर असूच शकत नाही. मी जावई बापूंना कागदपत्र तयार करायला सांगतो. रेखा ही भाग्याची. विश्वास आणि अंधविश्वास यात थोडासाच फरक असतो विजय. विश्वास जेव्हा मर्यादेपेक्षा अधिक होतो तेव्हा तो अंधविश्वास बनतो. मला वाटतं की तुम्हा लोकांचा तुमच्याचपैकी कोणावर अंधविश्वास बसलेला आहे. हा अंधविश्वास कधीही तुम्हाला अडचणीत आणू शकतो. तुम्ही कोणाविषयी बोलता इन्स्पेक्टर? त्यांच्याच विषयी बोलतोय मिस्टर विजय, ज्याला इथे तुमच्या जागी असायला हवं होतं. बरोबर, तुमचे जीजू गोविंद कपूर यांच्याविषयी बोलतोय. तर तुम्ही देखील माझ्या जीजूंच्या बाबतीत हेच समजवायला आलात. अगदी बरोबर, कारण की जे ही गोष्ट समजू शकतात त्यांची पूर्ण खात्री आहे की ह्यात आणि कोणाचा नव्हे गोविंद कपूरचाच हात आहे. नाही इन्स्पेक्टर, कोणावर विनाकारण आरोप करणं ठीक नसतं. आता ही गोष्ट सर्वांसमोर उघड झालीय की विजयच्या बाबतीतला हा सगळा डाव आशाने रचला होता. हे काय म्हणताय तुम्ही? तुमच्यासारखी एक वकील देखील अशा गैरसमज माझा नाही, तुम्हा लोकांचा झाला इन्स्पेक्टर. हो विजय, पप्पांनी स्वतः त्यांच्या डोळ्यांनी आशाला सक्सेनाला 5 लाख रुपये देताना पाहिले. अजिबात नाही, असं नाही होऊ शकत. हेच सत्य आहे इन्स्पेक्टर. जर तुम्हाला हवं असेल तर सक्सेनाला विचारू शकता, आणि ही गोष्ट तर तो देखील ना करू शकत नाही. आशाजींसोबत माझं बोलणं झालंय, पण त्यांनी ही गोष्ट मला नाही सांगितली. ती ही गोष्ट कशी सांगेल इन्स्पेक्टर साहेब? कुठलीही अशी गोष्ट जिने आपलं खरं रूप उघडवायची भीती असेल ती गोष्ट एखादा माणूस का म्हणून सांगेल? पण मी या गोष्टीवर विश्वास नाही ठेवू शकत. आशाच्या बाबतीत मी सुद्धा कधी पण असा विचार करू शकले नसते. आज सिच्युएशन तशी राहिली नाहीये. आशा अगदी पार बदलून गेली आहे. यापुढे ती काय काय करू शकेल ह्याची कल्पना करणं फार कठीण आहे. तुझ्या या बोलण्यावरून एक गोष्ट तर लक्षात आली आहे पल्लवी, की आता माझी सुटका होणं अजून अवघड होत चाललंय. नाही विजय, तुला तुझी हिंमत सोडायची मुळीच गरज नाहीये. कोर्ट तुझ्या बाबतीत इतका मोठा अन्याय नाही करू शकत. मी कुठल्याही परिस्थितीत तुला शिक्षा होण्यापासून वाचवेन. माझ्यावर विश्वास ठेव.